हॅलो फ्रेंड्स, जेव्हा आपण पिकनिकला जातो तेव्हा आपण सगळ्या गोष्टी प्रिप्लॅन करतो. कोणत्या ठिकाणी जायचंय, कशाने जायचंय, त्याला किती वेळ लागणार आहे, काय काय तयारी करावी लागेल, आपल्याकडे काय आहे, काय काय शॉपिंग करायचं आहे, ह्याच्यासोबत कुठे राहायचं आहे, त्यांच्या त्या हॉटेलच्या सर्व्हिसेस कशा आहेत. पण हीच गोष्ट जेव्हा अभ्यासाच्या बाबतीमध्ये येते, परीक्षेच्या बाबतीत येते, तेव्हा आपण ते करतो का? कारण की ही आपली एक भविष्याची ट्रिप आहे. त्याचा आपण कधी प्लॅन केला आहे का? आपली लाईफ ही सुद्धा एक सुंदर ट्रिप आहे. पण जर ते मॅचच नसेल, त्याला विजनच नसेल की नक्की कोणत्या ठिकाणी जायचं आहे आणि कशासाठी जायचं आहे, तिथलं स्पॉट ते थंड हवेचं ठिकाण आहे की उष्ण हवेचं आहे का, तिथं आपल्याला बीचवरती जायचं आहे, हेच जिथपर्यंत क्लिअर नाही आहे तिथपर्यंत एक्झॅक्टली तुम्ही करणार कसं? आणि ह्याच्यासाठीच आज आपण बघणार आहोत की स्टुडंट्स आयडेंटिटी बुक आपण एक क्रिएट करायची आणि एक विजन बोर्ड क्रिएट करायचं आहे. आपल्याला आपली एक आयडेंटिटी क्रिएट करायची आहे. त्याच्यामध्ये ईच अँड एव्हरीथिंग आपण इन्क्लूड करणार आहोत, जसं आपण पिकनिकच्या वेळेला करतो. जसं की हॉटेलमध्ये कोणत्या सर्व्हिसेस भेटतात हे इम्पॉर्टंट आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहताय, कोणत्या एरियातलं कॉलेज सिलेक्शन्स करताय, त्या कॉलेजचं सर्व्हिसेस म्हणजेच त्या कॉलेजमध्ये भेटणारे प्लेसमेंट सर्व्हिसेस, त्या कॉलेजमध्ये होणाऱ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ह्या तेवढ्याच मॅटर करतात आपल्या डेव्हलपमेंटसाठी. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पडताळणं खूप गरजेचं आहे. कोणतंही कॉलेजचं सिलेक्शन करताना, करिअरचं सिलेक्शन करताना करंट मार्केट कंडिशन न बघता पुढे 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर काय मार्केट, जसं तुम्ही एक्झाम्पल जर तुम्ही 12वीला असाल तर 12वीचं आत्ता ट्रेंड जसं AIचं चालू आहे म्हणून मी IT साईडला गेले किंवा मी AIच्या रिलेटेड काय केलं तर माझं करिअर चांगलं होईल, असा एक आपला समज असतो. पण मी 12वीला आहे तर मला कुठलंही ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायला मिनिमम 4 ते 5 वर्षाचा लाईफस्पॅन पाहिजे. आणि ह्या स्पॅनमध्ये, एज्युकेशन स्पॅनमध्ये माझं मार्केट स्टेट कसं असेल हे आपल्याला फोरकास्टिंग करता यायला पाहिजे. आणि जर ते प्रॉपरली फोरकास्टिंग केलं तरच तुमची ही भविष्याची जी ट्रिप आहे ती तुम्ही सक्सेसफुल करू शकता, एन्जॉय करू शकता. आणि जसं आपण आपल्या पिकनिकमध्ये मेमरीज क्रिएट करतो तसंच तुमच्या ह्या सुंदर अशा भविष्याच्या पिकनिक्समध्ये तुम्हाला तुमच्या गुड मेमरीज क्रिएट करता येतील. गुड मेमरीज म्हणजे तुम्हाला तुमच्या सक्सेसच्या स्टोरी क्रिएट करता येतील. चला तर मग आजपासून आपल्या सक्सेसच्या स्टोरी क्रिएट करण्यासाठी आपण सुरुवात करूया. सो आता आपण बघणार आहोत फर्स्ट की आयडेंटिटी बुक कसं क्रिएट करायचं. पूर्ण व्हिडिओ बघायचे. ते व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला एक कोड दिला जाईल. तो कोड जर तुमचा कमेंट बॉक्समध्ये आला किंवा जर तुम्हाला एंडिंगला मी ईमेल ID प्रोव्हाइड करेन, त्या ईमेल IDला तुम्ही प्लीज प्रोव्हाइड मी द PDF फाईल असं जर दिलं तर तुम्हाला ते मी मेल केली जाईल. हॅलो, आता आपण सुरू करत आहोत आयडेंटिटी बुक. आयडेंटिटी बुक ही कमीत कमी 5 वर्षासाठी किंवा जास्तीत जास्त तुम्ही 10 वर्षाच्या ह्याच्यासाठी सुद्धा बनवू शकता. मग एक्झॅक्टली आयडेंटिटी बुक म्हणजे काय, तर आयडेंटिटी आपण कशासाठी क्रिएट करायची बघा. आपण स्कूलमध्ये कोणाला आयडेंटिफाय, जसं की टीचरांना आपण आयडेंटिफाय करतो. कसं करतो? दिस इज अ मॅथ्स टीचर, ही इज अ इंग्लिश टीचर. सो जे मॅथ्स शिकवते त्यांना आपण मॅथ्स टीचर म्हणतो, काही जे इंग्लिशमध्ये एक्सपर्ट आहे त्यांना आपण इंग्लिश टीचर म्हणतो. कधी असं म्हणतो का नाही ह्या मॅथ्सच्या टीचर आहेत, इंग्लिशच्या टीचर आहेत, नाही. जो मॅथ्स शिकवतो त्याला मॅथ्स म्हणतो, इंग्लिशच्याला इंग्लिश टीचर म्हणतो. जो पूर्ण स्कूल कंट्रोल करतो त्यांना आपण प्रिन्सिपल म्हणतो. सो ही त्यांची एक आयडेंटिटी आहे. तसं स्टुडंट्स म्हणून आपली आयडेंटिटी आहे. बघ असं जो स्कूलमध्ये नेहमी टॉपर येतो त्याला आपण टॉपर स्टुडंट्स म्हणून बोलतो. म्हणजेच काय, तर त्यांनी त्याची आयडेंटिटी क्रिएट केली. जर आपण अदर दॅन स्कूल जर आपण एक्झाम्पल बघितले तर जसं की MS धोनी आहे, ज्यांना आपण कूल कॅप्टन म्हणून आयडेंटिफाय करतो. सचिन तेंडुलकर आहे, त्यांना आपण द गॉड ऑफ द क्रिकेट किंवा बेस्ट बॅट्समन म्हणून आयडेंटिफाय करतो. जर आपण नीता अंबानीकडे बघितलं तर आपण एक ते हायली किंवा लक्झरियस प्रोडक्ट्स युटिलाइज करतात, त्याच्यासाठी त्यांना आपण आयडेंटिफाय करतो. किंवा जर आपण मधुरा किचन मध्ये बघितलं युट्यूबला तर ती कुकिंग फील्ड मधल्या एक युट्यूबर आहेत म्हणून त्यांना आपण आयडेंटिफाय करतो. म्हणजेच काय केलंय तर प्रत्येकाने आपल्या नावाच्या समोर एक आयडेंटिटी जॉईन केली. जिथे वर्क करतात ती त्यांची आयडेंटिटी झाली. आता स्टुडंट लाईफ मध्ये आपलं वर्क काय आहे तर स्टडी करणं, एक्झाम चांगल्या मार्क्सने पास करणं हे आपलं आयडेंटिटी आहे.
किंवा त्याच्यासोबत बाकीचे आपण खूप छान आयडेंटिटी क्रिएट करून एक वन ऑफ द बेस्ट स्टुडंट होऊ शकतो. आणि वन ऑफ द बेस्ट स्टुडंट होऊ शकतो म्हणजे आपण फ्युचर पण आपलं खूप छान पद्धतीने सिक्युअर करू शकतो. तर आजची आपण बघणार आहोत त्यातला फर्स्ट आहे की आपल्या आयडेंटिटी बुक. तर आपल्याला इथे सगळ्यात फर्स्ट आपल्याला राईटअप करायचंय की नक्की आपल्याला आयडेंटिटी आपण कोणासाठी. सो इथे तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव लिहायचंय. जसं की फॉर एक्झाम्पल कल्याणी विनीत मेहता आयडेंटिटी बुक. सो इथे तुमचं स्वतःला तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे. आणि तुम्ही अज्युम करते इथे की 8th स्टँडर्डचा एक मुलगा आहे ज्याला त्याचं एक आयडेंटिटी कार्ड क्रिएट करायचं आहे. सो तो साधारणतः 8 to 12 ह्या पद्धतीने 5 वर्षाचा विजन बोर्ड क्रिएट करणार आहे. तो मोर दॅन 5 इयर्स करू शकतो का? ऍब्सोल्युटली येस, तो करू शकतो. मिनिमम 5 इयर अँड मॅक्सिमम 10 इयर पर्यंत तुम्ही विजन बोर्ड तुमचा क्रिएट करू शकता की आयडेंटिटी कार्ड तुम्ही क्रिएट करू शकता. तर फर्स्ट ऍज अ स्टुडंट म्हणून आपण बघणार आहोत की कोणकोणत्या कॅरेक्टर क्वालिटीज आपल्याकडे असणं ऍज अ स्टुडंट म्हणून गरजेचं आहे. तर फर्स्ट आहे की ऍज अ स्टुडंट म्हणून आपण नेहमी अर्ली रायझर असलं पाहिजे. अर्ली रायझर कशासाठी असलं पाहिजे? जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तेव्हा आपल्याला एक्स्ट्रा टाइम भेटतो. आता सगळं ह्युमन बिंग कडे 24 hours असतात. पण ज्याला आयुष्यात यशस्वी व्हायचे, ज्याला स्वतःच्या आयुष्यात एक आयडेंटिटी क्रिएट करायचं, तो नेहमी सकाळी लवकर उठतो. त्यावेळेला सकाळी सगळं झोपलेले असतात, हवामान खूप शांत असतं, सूर्य उगवलेली. तसंच रात्रभर आपण झोपल्यामुळे आपल्या बॉडीला, मेंदूला रेस्ट भेटलेली असते. बॉडीमध्ये ऑक्सिजनचा जो सप्लाय आहे दिलेला असतो, त्याच्यामुळे आपण खूप फ्रेशअप माइंडने एखाद्या गोष्टी. जर तुम्हाला तुमची एक चांगली आयडेंटिटी क्रिएट करायची असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठणं खूप गरजेचं आहे. सो फर्स्ट तुमची आयडेंटिटी असली पाहिजे, ही इज अ अर्ली रायझर. तर तुम्ही सकाळी लवकर उठणार, मग काय काय करणार? मग तुमचं ते एक शेड्युलिंग क्रिएट असलं पाहिजे, जे आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणार. की मग 5 वाजता उठल्यानंतर तुम्ही तर म्हटलंय की आपण 9 पर्यंत आय एम फोकस ऍक्टिव्हली स्टडी अँड लर्निंग टिल टाइम पे. म्हणजे सकाळी 5 ते रात्री 9 फक्त अभ्यास करायचंय का? तर नाही. फक्त अभ्यास करून आपली आयडेंटिटी क्रिएट नाही होणार. तर अभ्यासाच्या सोबत आपल्याला एक्स्ट्रा स्किल शिकणं, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज करणं हे खूप गरजेचे आहेत. तेव्हाच आपण आपली प्रॉपर आयडेंटिटी क्रिएट करू शकतो. जसं की आता आपण एपीजे अब्दुल कलामांबद्दल बघितलं तर त्यांची एक स्टोरी कशी लक्षात येते आपल्याला, की ते गरीब घराण्यामध्ये ते होते. पण त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी काय केलं, तर त्यांना पेपर वाचायला आणण्या एवढं त्यांच्या वडिलांची तेवढी कॅपॅसिटी नव्हती. मग ते काय करायचे, जेव्हा ते पेपर डिस्ट्रीब्युट करायचे तेव्हाच ते असं वाचायचे की त्यांना तो पेपर कधीही विचारला तर त्यांना कुठल्या पेजवरती कोणती इन्फॉर्मेशन. स्वामी विवेकानंदांबद्दल पण आपल्याला तेच मध्ये ही इज अ क्वांटम स्पीड रीडर. ते कुठलेही बुक कमी वेळामध्ये वाचत होते आणि पेज ते मेमराईज करत होते. सो त्या टाइप मध्ये त्यांची आयडेंटिटी क्रिएट झाली. सो अशीच आपल्याला आयडेंटिटी क्रिएट करायची आहे. आणि ऑब्विसली की आयडेंटिटी क्रिएट करण्यासाठी आपल्याला मेहनतही घ्यावी लागणार आहे. सकाळी उठलं तर तुम्ही थोडंसं योगा करणं, ब्रिदिंग करणं, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करणं, बुक्स रीडिंग करणं, जर तुम्हाला सब्जेक्ट टफ वाटतं त्याच्यावरती फोकस करणं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. सेल्फ ग्रूमिंग वरती फोकस करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. बरीच मुलं त्यांचं बुकचं पेज खूप छान एक्झामच्या वेळेला स्टडी केलेला असतो. आफ्टर दॅट दे कांट स्कोर मोर मार्क्स इन द एक्झामिनेशन. दे स्कोर व्हेरी लो मार्क्स ऍज पर देअर एक्सपेक्टेशन. कारण की फक्त बुकचा स्टडी केला म्हणजे सगळं काही झालं का? तर नाही. तुमचं बुक्स एखाद्या प्रॉपर टाइमामध्ये कम्प्लीट होण्यासाठी, तुमचा पेपर प्रॉपरली कम्प्लीट होण्यासाठी, पेपरमध्ये सिस्टमॅटिक केरी येण्यासाठी तुमच्याकडे ओन डिसिप्लिन्स असणं, तुमच्याला टाइम मॅनेजमेंट स्किल्स असणं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ पेपर चेकर, एक्झामिनर, व्हिजिटिंग फॅकल्टी या सगळ्या टाइप्स ऑफ वर्क केले. सो बऱ्याच वेळा मी सुपरवायझिंगच्या वेळेला ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्यात की स्टार्टिंगला मुलं एकदम मस्तपैकी छान स्टार्टअप करतात, एंडला टाइम पुरत नाही म्हणून मग बरीच मुलं पेपर रप्टवत असतात. काही मुलांना टाइमच पुरला नाही म्हणून त्यांच्याकडे नर्वसनेस असतो. काही जणांचं रायटिंग स्पीड लो आहे, काही तर बॅक एक्सपिरियन्स आहे की माझा टाइमच पूर्ण मला पुरत नाही. त्या माइंडसेटने ते पहिल्यापासूनच काहीतरी रप्टवायला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की मग कुठले तरी पॉइंट मिसिंग होणं, आन्सर इनकम्प्लीट लिहिणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुमचा पेपर जरी कम्प्लीट असेल तरी पण तुम्हाला तितका स्कोर येत नाही जितका तुम्ही एक्सपेक्ट केलेला असतो. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून टाइम मॅनेजमेंट येणं, तुमच्याकडे डिसिप्लिन्स असणं, तुम्हाला स्वतःचे माइंडसेट ह्या सगळ्या कंडिशन मध्ये मेंटेन ठेवता यायला पाहिजे. बऱ्याच वेळा पेपरमध्ये असं नसतं की 100% पेपर तुम्हाला येतो.
एखादा क्वेश्चन नाही आला तर त्याच्यावरती सुद्धा रडणारी मुलं आहेत किंवा ब्लँक होणारी मुलं की मॅम हे क्वेश्चन येत नाही, आता मी कसं करणार, आणि सगळा पुढचा पेपर ते ब्लँक मध्ये घालवतात. सो आपण एक म्हणतो ना की समय सूचकता तुमच्याकडे येणं किंवा त्या टायमानुसार स्वतःला बॅलन्स करण्याची हॅबिट स्वतःला लावणे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठणं, आपण फोकस असणं आणि आपल्या माइंडसेट वरती वर्कआउट करणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं आपल्या बुक मधल्या कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. सो आणि अराउंड तुम्हाला आपल्याला सकाळी 5 वाजता उठायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही अराउंड 10 पर्यंत झोपणं हे एक्सपेक्टेड आहे. आणि मिनिमम आपल्याला 7 ते 8 तासाची झोप पाहिजे आपल्या ब्रेनला शांत होण्यासाठी, त्याला रेस्ट भेटण्याची गरज आहे. झोप कशासाठी असते तर आपल्या शरीरात ऑक्सिजनचे लेवल असते जोपर्यंत दिवसभर आपल्या बॉडीला सप्लाय करत असतो, बऱ्याचशी एनर्जी ही डिपेंड असते. तुम्ही कुठलाही योगी बघा, इव्हन नरेंद्र मोदी पण आहेत की ज्यांना सकाळी योगा आणि ब्रीदिंग करायला खूप आवडतं, सो दॅट ते कमी वेळ झोपून सुद्धा त्यांची जी झोपायची क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे आणि ते चांगल्या प्रकारे वर्कआउट करू शकतात, डिसिजन्स घेऊ शकतात. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून जर तुम्ही ब्रीदिंगची वगैरे प्रॅक्टिस केली तर ऑटोमॅटिकली तुमचं जी स्लिपिंगची क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होईल. स्लिपिंगची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली की स्लिपिंगचे अवर्स ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. पण स्टार्टिंगला माझं माइंडसेट असतं की मी 7 तास आणि 8 तास जिथपर्यंत झोपत नाही ती पण माझी झोप पूर्ण होत नाही. सो त्या माइंडसेट वरती वर्कआउट करण्यासाठी तुम्ही मिनिमम 10 वाजता झोपणं आणि ते सकाळी तेव्हा तुम्ही 5 वाजता इझिली उठू शकता. सो अर्ली रायझर हे तुमचं फर्स्ट क्वालिटी असणं गरजेचं आहे. सेकंड आहे की आपल्याकडे आपण फोकस्ड असलं पाहिजे. सो फोकस्ड आहे, फोकस कशासाठी पाहिजे तर मला एक्झामचं जर टार्गेट घ्यायचं, जसं की ह्या वर्षी मी ठरवलंय की मला टिल 10th एक्झाम पर्यंत किंवा ह्या वर्षी मला 98% स्कोर करायचा आहे. 98% मी असं स्कोर करू शकते का तर नाही. त्यासाठी मला काय करावं लागेल की जे काही डिस्ट्रॅक्शन्स येतात ते अवॉइड करावं लागेल. डिस्ट्रॅक्शन्स कुठल्या लेवलचे येतात, एक की आताच्या सगळ्यांचा आवडता सोशल मीडिया, एखादा नोटिफिकेशन येत आणि आपण डिस्ट्रॅक्ट होतो, तासन तास तर रील्स वरती पॉडकास्ट वरती घालवतो. सेकंड असं की कोणीतरी येऊन म्हणतं हा तो एक करू शकत नाही, त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला एखादी बॅक मेमरी आठवते आणि त्या मेमरीच्या ह्याच्यामध्ये आपण थोडे डिस्ट्रॅक्ट होतो आणि आपला माझा फोकस आहे अभ्यासावरचा तो हल, त्यांनी वाटतं या हे काय करून फायदा नाही, आपण काय केलं नाही पाहिजे. सो सगळ्यात फर्स्ट आपण डिस्ट्रॅक्शन पासून अवॉइड झाला पाहिजे आणि सेल्फ मोटिवेटेड व्हायला पाहिजे आणि आपला 100% एखादा एफर्ट घेतला पाहिजे. कशासाठी तर कन्सेप्ट अंडरस्टँडिंग लर्निंग साठी आणि मेमरायझिंग द कन्सेप्ट साठी, की जे काही तुम्ही कन्सेप्ट शिकते ती रट्टा नका मारू, पाठांतर नका मारू, अंडरस्टँड करून घेण्यासाठी तुमचे जे काय एफर्ट्स आहेत तुमचे एफर्ट अंडरस्टँडिंग वरती असतील तर तुम्ही 101% एक्झाम मध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही वर्कआउट करू शकता, का तर तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे. नेक्स्ट आहे की ब्रेव. ऍज अ स्टुडंट आपण नेहमीच एक ब्रेव वर्क केलं पाहिजे. ब्रेव म्हणजे आपण कशासाठी हुशार असलं पाहिजे तर आपण एक नेहमी ऑलवेज नवीन गोष्ट शिकण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असला पाहिजे आणि आपण हिला खूप इझिली फेस केलं. क्रॉस करताना त्याच्या पुढे जायचं, कम्फर्ट झोनच्या बाहेर जेव्हा तुम्ही जायचा प्रयत्न करता त्याच्या बाहेरच सक्सेस असतं. कधीही कम्फर्ट झोनच्या आतमध्ये तुम्हाला सक्सेस भेटणार नाही. तर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन आहे तो क्रॉस करावा लागेल. दॅट इज द फेस ऑफ द फिअर अँड नेव्हर गिव्ह अप इझिली. एखाद्या वेळेला आपण खूप प्रयत्न करतो, कमी मार्क्स येतात किंवा आपल्याला पाहिजे ते सक्सेस भेटत नाही तर गिव्ह अप नका करू, प्रयत्न करा, फाइंड आउट करा की ठीक आहे की का मी मागे पडलो, का मला एक्सपेक्टेड प्रमाणे मार्क्स नाही आले, व्हाय आय एम लाईक. आस्क क्वेश्चन टू युअरसेल्फ रादर दॅन द गिव्ह अप अँड क्राईंग. गिव्ह अप करणं, एखादी गोष्ट सोडून देणं हे खूप इझी आहे, पण अपयश होऊन सुद्धा त्या गोष्टीसोबत जर टिकून राहतो तोच आयुष्यामध्ये यशस्वी होतो. जसं की मी अग्निपंख या बुक मध्ये रीड केलं होतं की एपीजे अब्दुल कलाम आहेत तेव्हा त्यांनी 9 कॅन्डिडेट घ्यायचे होते, तेव्हा त्यांचा 10व्या रँकला त्यांचा नंबर आला. एका रँक साठी त्यांचा तो नंबर गेला होता. तेव्हा त्यांनी गिव्ह अप नाही केलं. ते म्हटले की नाही, ईश्वराची इच्छा असेल की मला आता ह्या लाईनीमध्ये काम नाही करायचं, मी दुसरं काहीतरी अजून याच्यापेक्षा चांगलं करावं. आणि मग त्याच्यानंतरच एपीजे अब्दुल कलाम हे प्रेसिडेंट झाले. मग त्यांनी त्यांच्या जे काही इच्छा होत्या त्या सगळ्या त्यांनी इच्छा पण पूर्ण केल्या. पण जर त्यांनी गिव्ह अप केलं असतं, क्राय केलं असतं तर ते मे बी आज आपल्यासाठी एज अ रोल मॉडेल म्हणून नसते झाले.
ते सगळ्या युथचे असते एक रोल मॉडेल आहे, त्यांच्याकडे एक रोल मॉडेल म्हणून बघतात. आय थिंक सो प्रत्येक स्टुडंटनी अग्निपंख हे बुक रीड केलं असेल मराठीतून, किंवा फायर ऑफ द रिंग हे इंग्लिश मधलं ते सेम बुक आहे जे रीड केलेलं असेल. जर केलं नसेल तर करणंही तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऍज अ स्टुडंट म्हणून आपण पंक्च्युअल असलं पाहिजे. पंक्च्युअल म्हणजे काय, तर स्कूलमध्ये जा, क्लासमध्ये जा, तिथं तुम्ही टायमाच्या आत पोहोचणं किंवा ऍटलीस्ट ऑन टाइम पोहोचणं तरी गरजेचं आहे. तुमची क्लासमधली अटेंडन्स ही डेली असणं हे खूप गरजेचं आहे. भले ते एखाद्या टीचरांचं शिकवणं तुम्हाला समजत असो किंवा नसो, पण तुमची क्लासमधली अटेंडन्स आहे ती कंपल्सरी असली पाहिजे. आणि तुमचं जे काही रुटीन आहे ते तुम्ही फॉलो केलं पाहिजे. जसं की मी योगा म्हटलं, ब्रिथिंग म्हटलं, मेडिटेशन्स म्हटलं, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आहेत, ग्रॅटिट्यूड मेकिंग चॅटिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण कंटिन्यू केल्या पाहिजे. बघा, जसं की फॉर एक्झाम्पल ह्याचे इफेक्ट आपल्याला उशिरा भेटतात आणि आपण लगेच स्किप आउट करतो. एक्झाम्पल, जर एखाद्या मला भिंतीमध्ये जर एखादा स्क्रू ठोकायचं असेल, तिथं पहिल्यांदाच ठोकल्यावर भिंतीत जातो का, तर नाही, त्याला 1, 2, 3, 4 भरपूर वेळा ठोकतो आणि ऍट द एंड असा एक ठोका भेटतो की तो भिंतीमध्ये जातो. मग याचा अर्थ फक्त तो लास्टचा तोडा दिला तर ठोका आहे तर इम्पॉर्टंट आहे का, तर नाही. फर्स्ट पासून जो ठोका तो थोडा 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 जात होता आणि लास्टच्या ठोक्याला तो पूर्णपणे आत गेला. तसंच आहे की जेव्हा तुम्ही हा प्रॅक्टिस डेली करता, तर पहिले 2-3 दिवस किंवा पहिले एखाद महिना तुम्हाला इतकं नाही त्याचे रिझल्ट भेटत, पण जसं तुम्ही कंटिन्यू मध्ये प्रॅक्टिस करता, तर वन गेट द रिझल्ट अँड यू अचीव युअर गोल, यू अचीव युअर टार्गेट ऑल्सो. सेकंड आहे की तुम्ही स्मार्ट लर्नर असलं पाहिजे. आजकालची मुलं बघते की स्मार्ट लर्नर पेक्षा ते एकदम पाठांतर बेसावरती भर देतात की स्मार्ट लर्नर म्हणजे काहीतरी करायचं नाही. स्मार्ट लर्निंग म्हणजे काय, तर तुमच्या कन्सेप्ट जर तुम्ही स्टार्टिंग पासून क्लिअर जर ठेवल्या, तुम्हाला कुठलीही गोष्ट खूप इझिली समजते. तुम्ही वर्ड स्मार्ट असला पाहिजे, तुम्ही बॉडी स्मार्ट असला पाहिजे, तुम्हाला क्वेश्चन्स विचारता यायला पाहिजेत आणि क्वेश्चन विचारण्याची टेक्निक्स प्रॉपरली जमल्या पाहिजेत. जे काही क्वेश्चनचे आन्सर भेटतात ते तुम्हाला प्रॉपरली अंडरस्टँड करून घेता यायला. तुम्ही गुड लर्नर पाहिजे आणि कुठलाही जो गुड लिस्नर असणं गरजेचं. जो गुड लिस्नर आहे तोच एक गुड स्टुडंट होऊ शकतो आणि जो गुड स्टुडंट आहे तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. तर तुम्हाला तुमचं कन्सेप्ट क्लिअरिंग साठी गुड लिस्नर असणं गरजेचे. मी बऱ्याच वेळा ऑब्झर्व करते की मुलं इकडे तिकडे असतात किंवा बऱ्याच वेळा टीचरांचे कंप्लेंट असतात की यार मुलांचं स्कूलमध्ये लक्षच राहत नाही, कन्सेप्टच क्लिअर होत नाही. तुम्हाला ती कन्सेप्ट टीचर शिकवताना समजो किंवा न समजो, पण तुम्ही गुड लिस्नर असाल तर 101% ऍट द एंड ती कन्सेप्ट तुम्हाला कळते आणि मग तुम्हाला एक्झॅक्टली सांगता येतं की हे पॉईंट मला कळालं नाही, हा पॉईंट मला समजला नाही. सो यू शुड बी द स्मार्ट लर्नर असलं पाहिजे. नेक्स्ट आहे की तुम्ही कॉन्फिडंट असणं खूप गरजेचं आहे. सो तुम्हाला लिहायचं, आय स्पीक विथ क्लिअरिटी अँड कॅरी माय सेल्फ विथ प्राईड. सो मी कुठली गोष्ट खूप एकदम कॉन्फिडेंटली बोलतो, क्लिअरली बोलतो आणि मला एक स्वतःबद्दल एक प्राईड फील होतं, मला प्राऊड फील होतं. नीट अँड स्टायलिश तुम्ही कसं असलं पाहिजे, तर माझं स्कूलचा युनिफॉर्म आहे तो एकदम मी प्रॉपरली ड्रेस वेल मध्ये घालणार आहे, तो क्लीन असणार आहे, मी प्रेझेंटेबल फॉर्म मध्ये जाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी स्टुडंट म्हणून कॅरेक्टर क्वालिटी तुमच्याकडे असणं हे कंपल्सरी गरजेचं आहे. मला सगळ्या गोष्टी काय करायच्या, तर तुम्हाला कॅरेक्टर क्वालिटी मध्ये लिहायचं फोकस. जसे इथे तुम्हाला सेंटेन्स लिहिले दिसते तसे सेम सेंटेन्स तुम्हाला लिहायचे आहेत. जर तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे फॅसिलिटी अवेलेबल असेल, काही मुलं हॉस्टेलला राहतात त्यांच्याकडे ह्या फॅसिलिटी असतीलच असं नाही. जर असतील तर वेल अँड गुड, तुम्ही डिरेक्टली टायपिंग करून प्रिंट आउट काढून पण आणू शकता. सेकंड आहे की तुमच्याकडे नोटबुक पेन आहे, ह्याचे मी एंडिंगला लास्टला पीडीएफ फाईल पण तुम्हाला प्रोव्हाइड करते, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मग हे ऐकताच तुम्ही व्हिडिओ पॉज करून एक एक क्वालिटी तुमची हँडरायटिंग मध्ये लिहायची आणि सकाळी उठल्यानंतर रात्री झोपताना हे कंपल्सरी 2 टाइम तुम्हाला रिडिंग करायचंच आहे. जेव्हा तुम्ही ते कंटिन्युअसली रिडिंग करता त्यावेळेस मग तुमच्या ते माइंड मध्ये जातं, ज्याला आपण NLP चॅटिंग म्हणतो, आणि मग ते तुम्हाला हेल्प होतं ती गोष्ट मेंटेन करण्यासाठी. सो हे कंपल्सरी तुम्हाला करायचं आहे. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत अपीअरन्स अँड पर्सनॅलिटी स्टाईल. अपीअरन्स अँड पर्सनॅलिटी स्टाईल मध्ये जर आपण गेलो तर मग आपल्याला पाहिजे की जसं आपण इथं म्हटलं की आपण ड्रेस एकदम वेल करणार आहोत आणि आपण प्रेझेंटेबल फॉर्म मध्ये असणार आहोत. म्हणजे अपीअरन्स आणि पर्सनॅलिटी स्टाईल मध्ये की माझे हेअर्स कसे असणार आहेत, की जसं की माझे एकदम क्लीन असतील, प्रॉपरली मी ते कोम्ब केलेले असतील,
लॉंग असतील, शॉर्ट असतील, सिल्की आहेत, कर्ली, जसे तुमचे हेअर्स ओरिजिनल आहेत त्याला फक्त आपल्याला प्रॉपरली रिफॉर्म स्टेट मध्ये करायचं, सिस्टमॅटिक फॉर्म मध्ये, की ते मला कसे सूट होतात. बॉडी आणि हेल्थ मध्ये आहे की मी हेल्दी असेल, मी ऍक्टिव्ह असेल, फुल्ली एनर्जेटिक असेल, मी स्पोर्ट्स मध्ये, लर्निंग मध्ये, सगळ्या याच्यामध्ये मी एकदम एनर्जेटिक फुल करणार, अशी माझी बॉडी आणि हेल्थ असणार आहे. तुम्ही मेंटली आणि फिजिकली हेल्दी असणं खूप गरजेचं आहे. जो मनुष्य मेंटली हेल्दी आहे तो सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतो. मेंटली हेल्दी राहण्यासाठी डेली मेडिटेशन करणं गरजेचं आहे. आणि फॉर स्टुडंटसाठी एक्झाम फेअर मेडिटेशन वगैरे ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनल वरती अपलोड पण आहेत. ग्रुमिंग आहे की ग्रुमिंग मध्ये तुम्ही माझं हायजीन छान मेंटेन करेन, माझं प्रेझेंटेशन फॉर्म खूप छान असेल. प्रेझेंटेशन फॉर्मला जे बॉडी लँग्वेज झालं, आपल्याला एव्हरीथिंग त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं, आपले बोलण्याची स्टाईल झाली, ह्या सगळ्या गोष्टी येतात ते प्रेझेंटेशन मध्ये. तर स्टाईल मध्ये आहे की कसं असेल, मी असं सिम्पल असणार आहे किंवा प्रॉपरली मी स्कूल युनिफॉर्म मध्ये असणार आहे आणि माझ्याकडे बघितल्यानंतर मी एक कॉन्फिडंट आणि एक टॅलेंटेड मुलगा आहे हे लोकांना लक्षात येईल. प्रत्येक वेळेला आपण कसे आहोत, आपण म्हणा फर्स्ट लाईट इज ऑलवेज मॅटर, फर्स्ट इम्प्रेशन इज ऑलवेज मॅटर. सो फर्स्ट इम्प्रेशन मध्येच कळतं की तुम्ही कसे आहात आणि काय आहेत ते. दॅट इज अवर द बॉडी लँग्वेज, जी नॉर्मली आपण इंटरव्ह्यूच्या वेळेला सुद्धा खूप मॅटर करतं. सो हे जे प्रॅक्टिस अशी आहे की उद्या इंटरव्ह्यू आणि आज मी डिसाईड केलं नाही एकदम मला सिस्टमॅटिक राहायचं तर होणार आहे तर नाही. त्याची प्रॅक्टिस जर तुम्ही आजपासून केली, तुमच्या ती डे टू डे लाईफ मध्ये आली, तुमच्या डे टू डे रुटीन मध्ये आले, तर ऑटोमॅटिक केले की तुम्हाला कधी वेगळं जावं नाही लागणार. ते इनबिल्ट असल्यामुळे की कुठल्याही प्लेसला जा तुम्ही 100% वेल कॉन्फिडंटच दिसणार आहात. नेक्स्ट आहे की आपण अकॅडमिक्स मध्ये काय काय अचिव्हमेंट्स करायचे आहेत किंवा आपले फ्युचर गोल कसे असणार आहेत. So achievements and future goal that is my dream and goal the time I finish the school. आता आपण एखाद्या स्कूल मध्ये असतो, तिथं आपण इथं 10वी किंवा 12वी नंतर आपण बाहेर पडतो. तर जेव्हा आपण त्या कॉलेज मधनं किंवा स्कूल मधनं जेव्हा बाहेर पडणार तेव्हा आपली आयडेंटिटी कशी असणार आहे ते याच्यामध्ये आपण मेन्शन केले. दॅट इज द इन एसएससी बोर्ड. जर तुम्ही आता 8वीला असेल तर कन्सिडर करते की 10वीला तुम्ही ते स्कूल सोडणार आहात, तर मग त्यावेळेला काय असलं की 98% एसएससी बोर्ड एक्झाम, की एसएससी बोर्ड एक्झामला 98% स्कोर आलाय किंवा मी तिथपर्यंत वेगवेगळ्या ऑलिम्पियाडचे एक्झाम्स होतात किंवा सायन्स फेअरचे खूप सारे कॉम्पिटिशन बाहेर चालू, तसेच सगळे टीचर असतील, माझे फ्रेंड सर्कल असतील, माझे क्लासमेट्स असतील, हे सगळे ऍज अ कॉन्फिडंट, ऍज अ टॅलेंटेड आणि टॉपर स्टुडंट्स म्हणून माझी एक आयडेंटिटी आहे. त्याच्यानंतर मी स्कूलला वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये लीड केलेलं आहे, ह्या गोष्टी मी रिप्रेझेंट करतोय. त्याच्यानंतर मी पूर्ण 8वी ते 10वी मध्ये 1-2 मी बुक्स पब्लिश केलेले आहेत. 5 आर्टिकल्स मी मॅगझिन मध्ये किंवा न्यूजपेपर मध्ये पब्लिश केले. तसंच ऍज अ स्कूलच्या व्यतिरिक्त मी एक्स्ट्रा 50 बुकचं मी रिडिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर मी स्कूल जो आपला एंडिंग नेक्स्ट स्कूल अवॉर्ड डे असतो, जो प्रत्येकाचा बेस्ट स्टुडंट्स म्हणून दिला जातो, मग त्या अवॉर्ड साठी मी स्वतःला मी रेडी केलेलं आहे किंवा त्या अवॉर्ड साठी माझं नाव घेतलं आहे. मी त्या नॉमिनेशन्स मध्ये आहे, तर तो अवॉर्ड मला भेटलेला आहे. आय रिसीव द स्कूल अवॉर्ड डे, अदरवाइज स्कूल बेस्ट अवॉर्ड, बेस्ट स्टुडंट्स ऑफ द इयर हा अवॉर्ड मला भेटलेला आहे. सो ह्या टाइप मध्ये आपण सेंटेन्स लिहू शकतो. आणि सगळ्या करण्यासाठी मी गुड हॅबिट स्वतःला लावलेले आहेत, जे सक्सेसफुल माणसाची हॅबिट काय असतात, सकाळी लवकर उठणं, बुक्स रिडिंग करणं, एक्स्ट्रा गोष्टी शिकणं आहेत, त्या रेग्युलर गोष्टी नीट करता करता एक्स्ट्रा काय ते लर्निंग करणं, ह्या सगळ्या हॅबिट माझ्याकडे आहेत. तसंच इन द फ्युचर आय टेक द ऍडमिशन इन, जसं फॉर एक्झाम्पल 10वी झाली, मग 10वी नंतर मी 11वीला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेणार आणि कशासाठी ऍडमिशन, जसं की सायन्स, कॉमर्स, आर्ट्स ह्या फील्ड आहेत, डिप्लोमा ऑप्शन आहे, त्याच्यासाठी आपण कशासाठी ऍडमिशन घेणार आहोत त्या गोष्टी आपल्याला इथे प्रॉपरली मेन्शन करायच्या आहेत. नेक्स्ट आहे की मेंटर अँड इन्स्पिरेशन, की प्रत्येकाच्या लाईफला जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्याकडे गरजेचं असतं की आपल्या एखादं मेंटर असणं खूप गरजेचं आहे. जसं की मी माझ्या लाईफ मध्ये लिहिलेलं आहे की माय पॅरेंट्स आर माय मेंटर, की फर्स्ट आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचे पॅरेंट्स असतात, ते पहिले त्यांचे मेंटर असतात. का? ते आपल्याला लव देतात, ते आपल्याला हसत खेळत डिसिप्लिन्स करायला शिकवतात, ते आपल्याला आपल्या प्रत्येक अप्स अँड डाऊन्स मध्ये आपल्याला सपोर्ट देतात. नंतर असतात की आपले जे टीचर्स येतात
तर टीचर काय करतात, आपल्याला स्टडीच्या रिलेटेड वेगवेगळ्या स्किल शिकवतात, आपल्याला लाईफ स्किल शिकवतात, आपल्याला डिसिप्लिन शिकवतात. अगेन प्रत्येक शिक्षक हा आपल्याला अप्स आणि डाऊन्स मध्ये आपल्याला सपोर्ट करायला, आपल्याला एज्युकेट करण्यासाठी रेडी असतात. सो ते नेहमी आपले मेंटर असतात, ज्यांच्यामुळे आपण आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी रेडी असतो, जे आपल्याला पुढे जाण्यासाठी नेहमी मदत करत असतात. नंतर आहे की मी माझ्या आयुष्यात स्वामीजी आहेत, त्यांना मी माझा गुरु आहेत, ते माझे आयुष्याचे ते गुरु आहेत, दादाश्री आहेत. सो आय वर्क, मी त्यांच्याकडे टीच मी द व्हॅल्यू अँड इनर स्ट्रेंथ आहे. द स्पिरिच्युअल म्हणजे ते गुरु असल्यामुळे आपली जी इनर स्ट्रेंथ आहे, जी मी मागासपासून जी मेंटल हेल्थ म्हणते, ती खूप छान बॅलन्स राहण्यासाठी मला त्यांच्याकडनं मदत भेटते. त्यांचं जे डिसिप्लिन्स आहे, त्यांचं रुटीन्स आहे, त्यांचं डेडिकेशन्स आहेत, त्यापासून मी खूप साऱ्या गोष्टी शिकते. सो हाऊ दे आर डेडिकेट टू देअर वर्क अँड एव्हरीथिंग. सो आय लाईक दॅट. आय ट्राय टू फॉलो द इच अँड एव्हरीथिंग दॅट दे आर डुईंग ऑल्सो. नेक्स्ट आहे की जे जितेश मनवानी सर आहेत, जे मला मार्केटिंगसाठी हेल्प करतात, जे मला ग्रूमिंगसाठी हेल्प करतात. सो त्यांचे जे क्रिएटिव्ह थिंकिंग्स आहेत, त्यांच्या आयडियाज ऑफ मार्केटिंग आहेत, ते मला खूप नेहमी हेल्प करत असतात एक आउट ऑफ द बॉक्स झोन थिंकिंग करण्यासाठी. सो ही इज वन ऑफ द माय बेस्ट मेंटर. एक रितेश सर आहेत की जे मला थिंक पॉझिटिव्ह राहण्यासाठी, मोटिवेट राहण्यासाठी आणि छोटे छोटे प्रॉब्लेम्स पॉझिटिव्हली बघण्यासाठी नेहमीच मला गायडन्स करत असतात. सो या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मी लिहिलेल्या आहेत. एक्झाम्पल साठी एवढ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये कमी किंवा जास्त लिहू शकता. नॉट असरी एखाद्या फ्रेंडचं नाव सुद्धा तुमचं या लिस्ट मध्ये घेऊ शकतं. बट इट शुड बी द गुड एक्झाम्पल. असं नाही पाहिजे की तू काहीतरी करतरी मी त्याचं नाव लिहिलं. असं एखाद्याचं नाव लिहायचं की जे स्वतःच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल आहेत आणि जे तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी मदत करतायत. नेक्स्ट आहे की माय ब्रँड अँड माय प्रेझेन्स, की माझा ब्रँड आणि माझा प्रेझेन्स कसं असणार. तर आता जेव्हाही मी कुठे जाईन किंवा स्कूलमध्ये जाईन, तर बऱ्याच वेळा आपण 10वीची एक्झाम झाल्यानंतर सुद्धा ते स्कूल आपल्याला इन्व्हाइट करतं किंवा आपण जस्ट त्या स्कूल किंवा कॉलेजला व्हिजिट करत होतो, तेव्हा आय एम अ कॉन्फिडंट, आय एम काइंड, फोकस, क्रिएटिव्ह, ऍक्टिव्ह लर्नर आणि टॉपर ही माझी एक आयडेंटिटी क्रिएट झालेली असेल. माझं नाव जे स्कूल बोर्ड वरती ऍज अ बेस्ट स्टुडंट किंवा टॉपर स्टुडंटच्या लिस्ट मध्ये माझं नाव आलेलं असेल आणि मला सगळेजण कुठे कुठे बघतील, तर मला स्कूल इव्हेंट आणि कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेट करताना बघतील, मला स्पीच आणि प्रेझेंटेशन्स मध्ये सगळेजण बघतील. मी क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स आणि एक्झिबिशन जसे की सायन्स फेअर सारखे कॉम्पिटिशन्स आहेत, तिथे मला पार्टिसिपेट केलेले सगळेजण बघतील. आणि फोटोज विथ माय अचिव्हमेंट, की जी स्कूलची वॉल आहे ती माझे अचिव्हमेंटचे फोटोजने फुलफिलमेंट झालेले पण तुम्हाला बघायला भेटेल. सो एक अफॉर्मेशन आहे जे आपल्याला डेली करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी. आय एम अ लर्निंग, ग्रोईंग, कॉन्फिडंट, ड्रीमिंग बिग अँड आय अचीव्ह माय ड्रीम. आय बिलीव्ह इन माय सेल्फ अँड विल मेक माय फ्युचर इज अमेझिंग. हे डेली अफॉर्मेशन आहे जे तुम्हाला मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग कंपल्सरी करायचं आहे. सो या प्रकारे तुम्हाला तुमचं आयडेंटिटी बुक क्रिएट करायचं आहे, जे तुम्हाला तुमचं प्रेझेन्स वाढवण्यासाठी, तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी, तुमचा माइंडसेट खूप छान करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. ते छोटे छोटे स्क्रीनशॉट आहे, जसं की कॅरेक्टर क्वालिटीचा एक स्क्रीनशॉट आहे, अपीअरन्स ऑफ पर्सनॅलिटी स्टाईलचा स्क्रीनशॉट आहे. तर एंड ऑफ द व्हिडिओला मी अपलोड करते, जे तुम्ही पॉज करून तुम्ही जे नोटबुक पेन घ्यायचं त्याच्यामध्ये एक एक करून प्रॉपरली कलरफुल पेन वापरून सुद्धा करू शकता. नॉट नेसेसरी की तुमच्याकडे लॅपटॉप, मोबाईल या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजेत. असतील तर वेल अँड गुड, त्या करा. परत त्याच्या प्रिंटआउट्स आणा, मग त्या कुठेतरी लावा. सो बेस्ट वे आहे की जी तुमची नोटबुक आहे त्या नोटबुकचे मस्त 2 पेजेस घ्या, मिडल वाला पेज घ्या, लेफ्ट साइडच्या पेज पासून लिहा राईटला. सो तुम्हाला प्रॉपरली ते एखाद्या वॉलला स्टिक पण करता येईल. आणि कंपल्सरी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर रात्री झोपताना वाचायचंच आहे, किंवा जेव्हा वाटेल की नाही आय कांट डू एनिथिंग, एव्हरीथिंग इज नाउ क्लोज, त्यावेळेला तुम्हाला हे गोष्टी वाचायच्या आहेत. तसंच ह्याच्यात आपल्याला बुक्स रिडिंग करायचे. बुक्स तुम्हाला ऑलवेज मोटिवेट करतील तुपल्या लँड वरती राहण्यासाठी आणि आपल्याला मोटिवेट करण्यासाठी. हे बुक्स इज वन ऑफ द बेस्ट मीडियम आहेत. सो ट्राय टू रीड बुक्स, ऍटलिस्ट हाफ पेज तरी स्टार्टिंग पासून वाचायची सुरुवात करा, जे तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप छान मदत करतील. सो ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. लिहा, काही इश्यू वाटले तर तुम्ही ह्या युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. मी 100% तुम्हाला त्याच्यावरती आन्सर देऊन तुमचा डाऊट क्लिअर करायचा प्रयत्न करेन. So thank you so much for listening me,
follow and create your identity. Thank you so much.